नमस्कार. शासन ज्या युट्यूब चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती व 60 वर्षाबाबत आली मोठी बातमी. त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बना आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आजच्या नवीन अपडेट सबस्क्राईब सुरू करूया. राज्यातील शासकीय कर्मचारी सेवानिवृत्तीची वय 60 वर्ष करणे व सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य शासनाकडून विधानसभा निवडणुकीपूर्वीच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य शासनाकडून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे. परंतु याबाबत राज्य शासनाकडून अधिकृत शासनाने अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही. कारण विधानसभेच्या निवडणुका ह्या नोव्हेंबर 2024 मध्ये होणार असल्याने निवडणुकीपूर्वीच याबाबत जाहीर करण्यात येणार आहे. या लोकसभा निवडणुकीमध्ये फायदा व्हावा याकरिता राज्य सरकारकडून सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबतचे अधिकृत शासन निर्णय हे विधानसभा निवडणुकीपूर्वीच घेण्यात येईल, जेणेकरून विधानसभा निवडणुकीमध्ये देखील फायदा होईल. या उद्देशाने राज्य सरकारकडून जुनी पेन्शनमध्येच लाभासह सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढ. पेन्शनच्या मागणीनंतर राज्यातील कर्मचाऱ्यांची मोठी मागणी म्हणजे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करणे होय. तसेच 58 वर्षाप्रमाणे राज्यातील सेवानिवृत्ती होणारा आकडा पुढील 2 वर्षांमध्ये अधिक आहे. यावेळी सदर कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करता सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबत अधिकृत निर्णय विधानसभा निवडणुकीपूर्वीच घेतला जाण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव विधानसभेत मांडण्यापूर्वीच काही सदस्यांनी सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबाबतच्या प्रस्तावास विरोध केल्याने हा प्रस्ताव रखडला गेला. परंतु निवडणुकापूर्वीच कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत मागणी अधिक रेटून धरल्यास पेन्शनप्रमाणे निश्चितच सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ होईल. तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात चुका. धन्यवाद.